अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने 21वा राष्ट्रीय भारताची प्रतिष्ठा महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पुण्यात सुरू आहे। या महोत्सवात भारतातील 18 राज्यातून 4000 कलाकार सहभागी झाले असून भारतीय शास्त्रीय नृत्य यात भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी, मणिपुरी, कथकली, ओडिसी तसेच हिंदुस्थानी कर्नाटकी गायन तसेच अनेक प्रकारचे वाद्यवादन असे एकूण 1400 कलांचे सादरीकरण होणार आहे। महोत्सवात सहभाग घेतलेल्या स्पर्धकांच्या कला गुणांचे निरीक्षण व सांस्कृतिक नृत्य, संगीत, सूर, ताल, राग, भाव अशा विविध प्रकारच्या अंगीकृत भूमिका असणाऱ्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात 1 जून रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन शिवाजीनगर येथे दुपारी 1:00 वा पार पडणार आहे। 24 मे ते 1 जून पर्यंत सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत संस्कृती आणि कला प्रेमी रसिका हा महोत्सव विनामूल्य पाहता येणार आहे। अध्यक्ष अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, अखिल भारतीय सांस्कृतिक संघ ऑफिशियल पार्टनर ऑफ युनेस्को ने आत्ताच 21वा कल्चरल फोरम ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनाइज केलेला आहे। याच्यामध्ये 4000 कलाकार पूर्ण भारतातून आलेले आहेत। 1400 प्रोग्राम होत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात हा प्रोग्राम चालू आहे। विशेषतः याच्यामध्ये इंडिया पाकिस्तान बॉर्डर मधनं गुजरात, राजस्थान, पंजाब इथून लोक आलेले आहेत। खूप कष्टाने ती लोक इथे पोहोचलेली आहेत। त्यांचे ट्रेन्स कॅन्सल झाले, फ्लाइट्स कॅन्सल झालेत। फक्त ABSS मध्ये भाग घेण्यासाठी ते एवढ्या मोठ्या जर्नी करून आलेले आहेत आणि कर्नाटक फ्रॉम ऑल ओव्हर ऑलमोस्ट 18 राज्यातनं इंडियाच्या सगळे लोक आलेले आहेत आणि आम्ही खूप ABSS खूप भाग्यशाली की असे लोक येतात आपल्याकडे। थँक्यू सो मच। माझं नाव मैथिली भागवत। मी हे ABSS मध्ये माझं पहिलंच वर्ष आहे। आज मी सोलो परफॉर्मन्स केला आणि माझा चिन्मयी सोबत डुएट परफॉर्मन्स सुद्धा आहे आज। आणि आम्ही दोघी डोंबिवली महाराष्ट्रातून आलेले आहोत। आम्ही एकलव्य आर्ट फोरम या नृत्य संस्थेत नृत्य शिकतो, कथ्थक नृत्य शिकतो आणि ओव्हरऑल मॅनेजमेंट खूप छान आहे, खूप चांगलं आहे। माझं स्वप्न आहे की मी खूप म्हणजे नृत्यालंकार वगैरे करावं असं माझं स्वप्न आहे। कथ्थक नृत्यालंकार व्हावं आणि खूप चांगली नर्तकी व्हावं असं माझं स्वप्न आहे। माझी मुलगी नटराज डान्स अकॅडमी मध्ये टीचिंग घेते। आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं। आम्ही विजयपूरहून आलोय। आम्ही 1 महिन्यापासून हे श्रम करतोय। खूप छान पालक म्हणून आम्ही पण इन्व्हॉल्व झालो ह्याच्या डान्स मध्ये। आम्ही करायला लागले का असं आम्हाला वाटलं। आम्ही खूप मेहनत केलोय। मॅमला आम्ही सगळं कॉस्ट्युम वगैरे हातूनच केलेलं आहे, कुठलं पण खरेदी करून आणलेलं नाही। तुमच्या मुलांना ही कला करतायत, सादर करतायत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय अशी कला सादर करून तुम्हाला काय छान वाटते? म्हणजे एवढं लांब आम्ही कधी गेलेलो नव्हतं। लास्ट बेंगळूरला गेलतो, त्यानंतर पुण्याला, महाराष्ट्रामध्ये पहिलं परफॉर्मन्स आहे आमचं। आम्हाला खूप छान वाटतं। माझी मुलगी मला डान्सर व्हावं असं इच्छा आहे, तिचं पण इच्छा आहे, मला पण इच्छा आहे। सपोर्ट करतो। नाव अद्विता प्रवीण गाडे। मी राजस्थानी फोक डान्स परफॉर्मन्स केला आहे। मी फलटणवरून आलेले आहे। मला इथे येऊन छान वाटलं।